नमस्कार, मी सोमेश षडाक्षरी। आज आपण सुरुवात करणार आहोत नोमेनक्लेचरला। पहिल्यांदा आपण बघूयात नोमेनक्लेचर अल्कोहोलचं। अल्कोहोलला नाव कसं देतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात। अल्कोहोलला नाव द्यायच्या 3 पद्धती आहेत। पहिली पद्धत आहे कॉमन नेम सिस्टीम, दुसरी पद्धत आहे कार्बिनॉल सिस्टीम आणि तिसरी सिस्टीम आहे IUPAC सिस्टीम। अशा 3 प्रकारे या ठिकाणी आपण नाव देऊ शकतो अल्कोहोलला। अल्कोहोलला नाव देण्याची पहिली पद्धत दॅट इज कॉमन नेम सिस्टीम। कॉमन नेम सिस्टीमनुसार अल्कोहोलला कसं नाव देतात ते पहिल्यांदा या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पहा, कॉमन नेम सिस्टीम। पहिली सिस्टीम जी आपण या ठिकाणी बघणार आहोत त्या सिस्टीमचं नाव आहे कॉमन नेम सिस्टीम। आता कॉमन नेम सिस्टीम म्हणजे काय आणि कॉमन नेम सिस्टीमनुसार आपण नाव कसं लिहिणार हे फार महत्त्वाचं आहे। आणि कॉमन नेम सिस्टीम अल्कोहोलची जर तुम्हाला सविस्तर बघायची असेल तर त्याचा आपण एक व्हिडिओ तयार केला सेपरेट। कॉमन नेम सिस्टीम ऑफ अल्कोहोल बाय षडाक्षरी सर। कॉमन नेम सिस्टीम ऑफ अल्कोहोल बाय षडाक्षरी सर। कॉमन नेम सिस्टीम ऑफ अल्कोहोल बाय षडाक्षरी सर असा आपला एक व्हिडिओ आहे, ते बघा। त्याच्यामध्ये सगळं संपूर्ण डिटेल आहे। इथं थोडक्यात सांगतो कॉमन नेम सिस्टीम, ठीक आहे। अल्कोहोल आहे, अल्कोहोलला कॉमन नाव द्यायचं आहे आणि अल्कोहोलला कॉमन नाव कसं द्यायचं त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे। आता समजा आपण लिहिलं ROH, हा कोण आहे? अल्कोहोल आहे। आणि या अल्कोहोलला आपल्याला कॉमन नाव द्यायचं आहे। अल्कोहोल कोणता का असना, अल्कोहोलला जर कॉमन नाव लिहायचं असेल तर पहिल्यांदा हा जो R आहे त्याचं नाव लिहा। बघा, अल्कोहोल आहे, अल्कोहोलला कॉमन नाव द्यायचं आहे। कुठलाही अल्कोहोल असेल, जर आपल्याला अल्कोहोलला कॉमन नाव द्यायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी Rचं नाव लिहायचं। R म्हणजे अल्किल ग्रुप। आणि कोणत्या अल्किल ग्रुपला कुठलं नाव हे तुम्हाला माहित पाहिजे, समजलं का? आता R आहे, R म्हणजे काय? अल्किल। OH म्हणजे अल्कोहोल, संपलं। हे कॉमन नाव आहे, कळलं का? अल्कोहोलचं कॉमन नाव काय? अल्कोहोलचं कॉमन नाव अल्किल अल्कोहोल। पहिल्यांदा Rचं नाव लिहा अल्किल, त्यानंतर OH म्हणजे अल्कोहोल, अल्किल अल्कोहोल असं या ठिकाणी अल्कोहोलचं कॉमन नाव तयार होतं। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेऊ, पण हा कन्सेप्ट समजून घेत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर अल्किल ग्रुपचं नाव माहीत पाहिजे, समजलं का? त्याच्यासाठी तो व्हिडिओ बघा, ओके। हां, मी थोडक्यात सांगतो, तुम्ही समजून घ्यायचा, ओके। पहा, पहिल्यांदा अल्किल ग्रुपचे नाव लिहावे, त्याच्या समोर अल्कोहोल हा शब्द लिहावा, म्हणजे अल्किल अल्कोहोल हे अल्कोहोलचे कॉमन नाव तयार होईल। समजतंय का? बघा, नंबर 1 पहिले एक्झाम्पल बघा, CH3OH आहे का? बघा, तुमच्या समोर स्ट्रक्चर लिहिलं आपण। का स्ट्रक्चर लिहिलं? स्ट्रक्चर तुम्हाला सर्वांना दिसत असेल, सांगायची आवश्यकता नाही आहे का? किंवा ह्याच्यापेक्षा थोडं खाली लिहितो मी, अजून जरा खाली लिहितो। बघा, 1 नंबर काय हो? CH3OH, हो का? CH3 म्हणजे काय? मिथिल, हो का? हे लिहिलं मिथिल। हां, OH म्हणजे अल्कोहोल, संपलं, नाव झालं मिथिल अल्कोहोल। बघा, दुसरं नाव बघा, CH3 CH2OH। CH3 CH2 म्हणजे काय? इथिल। हां, OH म्हणजे अल्कोहोल, हे का? हे म्हणजे इथं काय अवघड नाही। तुम्हाला जर या ठिकाणी नाव लिहायचं असेल तर नाव लिहित असताना फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्याला कोणाचं नाव लिहायचं आहे? अल्किल ग्रुपचं नाव लिहा। आणि अल्किल ग्रुपचं नाव तुम्हाला पाठ पाहिजे, ते माहीत पाहिजे, तेव्हाच तुम्हाला कळेल, अन्यथा तुम्हाला ही सिस्टीम कळणार नाही। समजतंय? चला नेक्स्ट बघा, CH3 CH2 CH2OH। आता हा ग्रुप आहे इथला, ह्याचं नाव काय? N प्रोपील लिहा। N प्रोपील OH म्हणजे काय? अल्कोहोल। काहीच अवघड नाही, पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं, त्याच्या समोर लिहायचं अल्कोहोल, बस एवढं कळालं, नॉमेनक्लेचर कळालं। अशी कितीही उदाहरणं तुम्हाला घेता येतील। बघा, इथे घेऊ आपण नेक्स्ट एक्झाम्पल, CH3 CH Cl CH3, ह्याचं नाव आहे आयसोप्रोपिल आहे आणि हे OH आहे का? हे आहे आयसोप्रोपिल, OH म्हणजे अल्कोहोल, नाव झालं आयसोप्रोपिल।
प्रोपिल अल्कोहोल. ठीक आहे. अशी किती उदाहरणं आपल्याला घेता येतील. CH3 CH OH CH2 CH3. आता याच्यामध्ये हा कोण आहे, सेकंडरी ब्युटील आहे आणि OH मध्ये अल्कोहोल. नाव काय, सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. ह्याच्यामध्ये विशेष काही नाही हो, अतिशय सोपं नॉमेनक्लेचर आहे, फक्त आपण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट बघा, CH3 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 हा कुठला ग्रुप आहे, टर्शरी ब्युटील ग्रुप आहे आणि हे OH अल्कोहोल. नाव काय झालं, टर्शरी ब्युटील अल्कोहोल. हे तुम्हाला माहित पाहिजे. हे सगळं नॉमेनक्लेचर बघत असताना एक लक्षात घ्या, तुम्हाला त्या अल्किल ग्रुपचं नाव माहित पाहिजे. त्या अल्किल ग्रुपचं नाव माहित असेल तर तुम्हाला कळेल, अन्यथा लक्षात येणार नाही. ओके, नेक्स्ट बघा, CH3 CH CH3 CH2. आता हा कुठला ग्रुप आहे, आयसोब्युटील ग्रुप आणि हे OH अल्कोहोल. नाव झालं आयसोब्युटील अल्कोहोल. असे कितीही उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊ शकतो. प्रत्येक एक्झाम्पल जे आहे, प्रत्येक एक्झाम्पल तुमचं तुम्ही सविस्तर लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येकाचं नाव तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आता हा ग्रुप कुठला आहे, निओपेंटिल ग्रुप आहे. लिहा त्याचं नाव निओपेंटिल आणि OH म्हणजे अल्कोहोल. नाव झालं निओपेंटिल अल्कोहोल. असे अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येईल आणि प्रत्येकाचं नाव या ठिकाणी आपल्याला घेता येते. अशा प्रकारे कॉमन नेम सिस्टीमनुसार अल्कोहोलला कसं नाव द्यायचं तर त्याची ही सिस्टीम आहे. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं, त्याच्यासमोर अल्कोहोल हा शब्द लिहावा. थोडक्यात अल्किल अल्कोहोल हे त्या अल्कोहोलचं कॉमन नाव तयार होईल. ठीक आहे. आता बघूयात कार्बिनॉल सिस्टीम. कार्बिनॉल सिस्टीमनुसार अल्कोहोलला कसं नाव देतात, कार्बिनॉल सिस्टीम त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. ओके, लिहा. आता या ठिकाणी आपण घेऊयात कार्बिनॉल सिस्टीम. आता कार्बिनॉल सिस्टीम काय म्हणते बघूयात आपण. कार्बिनॉल सिस्टीम ही आपल्याला माहीत असावी, कारण आपल्या पुस्तकामध्ये ही कार्बिनॉल सिस्टीम दिलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहीत पाहिजे. आता कार्बिनॉल सिस्टीमनुसार मूळ नाव एक आहे, एक नाव मूळ आहे. कुठला हो, नंबर 1 CH3OH हे मूळ नाव आहे. CH3OH म्हणजे एक कार्बन आणि OH, ह्याचं नाव आहे कार्बिनॉल. दिस इज कॉल्ड एज अ कार्बिनॉल. आणि बाकीचे सगळे कंपाऊंड ह्याची काय असतील, डेरिव्हेटिव्ह असतील. कार्बिनॉल सिस्टीम मधला मूळ कंपाऊंड जो आहे तो आहे CH3OH. CH3OH म्हणजे मिथिल अल्कोहोल आणि त्याचं नाव आहे कार्बिनॉल. CH3OH म्हणजे एक कार्बन आणि एक OH असेल तर त्याचं मूळ नाव झालं कार्बिनॉल. बाकीचे सगळे नावं ह्याच्यापासून तयार करायचं. कळलं का. आता समजा आपण घेतलं नंबर 2 CH3 CH2OH आहे का. OH आणि OH ज्या कार्बनला जोडला तो कार्बन, हो का, हा एवढा भाग, हा कोण झाला, कार्बिनॉल झाला. समजतंय का. म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला तो कार्बन आणि OH ह्या दोन्हीचं नाव झालं कार्बिनॉल. समजतंय का. म्हणजे मिथिल अल्कोहोल हा जो आहे ह्याचं नाव कार्बिनॉल आहे. म्हणजे प्रत्येकाचं नाव आपण ह्याची डेरिव्हेटिव्ह म्हणून तयार करायचं. मग एक कार्बन OH कार्बिनॉल, तिथं काय CH3, आता ह्याला जोडलंय म्हणजे मिथिल कार्बिनॉल. का माझं, मिथिल कार्बिनॉल. प्रत्येकाचं नाव याच प्रकारे आपण तयार करू. तिसरं उदाहरण बघा, CH3 CH2 CH2OH. OH ग्रुप आणि OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन, हे दोन्ही मिळून काय झालं, कार्बिनॉल झालं. CH2OH कार्बिनॉल. इथं काय CH3 CH2 म्हणजे इथिल, नाव झालं इथिल आणि हे कार्बिनॉल, नाव झालं इथिल कार्बिनॉल. हे अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडचं नाव लिहिता येतं. आता आणखीन काही उदाहरणं आपण घेऊ. बघा, CH3 CH CH3OH. बघा आता काय म्हणायचं, ज्या कार्बनला OH जोडलाय तो कार्बन आणि OH हे दोन्ही मिळून कार्बिनॉल झालं. आणि ह्या कार्बनला दोन जोडले CH3 म्हणजे काय म्हणायचं, डायमिथिल कार्बिनॉल. काय म्हणायचं, डायमिथिल कार्बिनॉल म्हणायचं. समजलं का. म्हणजे ह्या कार्बनला दोन CH3 जोडले म्हणजे हे दोन झाले, सबस्टिट्यूएंट झाले म्हणजे डायमिथिल आणि हे कार्बिनॉल झालं, डायमिथिल कार्बिनॉल. ओके, प्रत्येकाचं नाव ह्याप्रमाणे लक्षात ठेवा. CH3C CH3 CH3OH. OH ग्रुप आणि OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन, हे दोन्ही मिसळून काय झालं, कार्बिनॉल. बघा, CH3 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 किती, 3 आहेत. मग नाव झालं ट्राय
मिथिल कार्बिनॉल, ट्राय मिथिल कार्बिनॉल असं याचं नाव झालं. अजून एखादं बघा, CH3 CH2 CH3 CHOH आहे का, OH ग्रुप आणि तो ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन, हे दोन्ही मिळून झालं कार्बिनॉल. आणि काय झालं इथं इथिल, तिथं मिथिल, दोन वेगळे जोडलं. आधी लिहा इथिल, मग लिहा मिथिल आणि सगळ्यात शेवटी लिहा कार्बिनॉल. इथिल मिथिल कार्बिनॉल. अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील. काही उदाहरणं पुस्तकात फक्त एक उदाहरण दिले, पण आपल्याला समजावं या अनुषंगानं आणखीन काही उदाहरणं आपण घेतली. अशा प्रकारे कार्बिनॉल सिस्टीमनुसार सुद्धा आपल्याला नाव लिहिता येतं. कार्बिनॉल सिस्टीममध्ये CH3OH मिथिल अल्कोहोल हा मूळ कंपाऊंड आहे, ज्याचं नाव आहे कार्बिनॉल. मिथिल अल्कोहोल म्हणजेच कार्बिनॉल आणि मिथिल अल्कोहोलच्या नावाहून बाकीचे तयार करायचं. कसं? असं जे आपल्यासमोर आपण मांडलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट सिस्टीम आहे IUPAC नॉमेनक्लेचरची. IUPAC नाव कसं लिहायचं त्याच्याबद्दलची पण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊयात. लिहून घ्या. ठीक आहे, आता बघा, आता आपण घेऊ IUPAC नॉमेनक्लेचर. आता IUPAC नाव लिहित असताना कुठलाही कंपाऊंड असेल, आता अल्कोहोल आहे, अल्कोहोलला आपल्याला IUPAC नाव लिहायचं आहे. उदाहरणं आपण भरपूर घेऊ शकतो, परंतु या ठिकाणी आपण नेमकी उदाहरणं घेऊ. जास्त उदाहरणं घेत बसण्यापेक्षा काही उदाहरणं आपण घेऊ, परंतु वेगवेगळ्या प्रकारची घेऊ, वेगवेगळ्या व्हरायटीचे घेऊ, म्हणजे कन्सेप्ट आपल्या सर्वांच्या लक्षात सहज येऊन जाईल. ठीक आहे, अल्कोहोलला नाव लिहायचं आहे. अल्कोहोलला नाव लिहित असताना पहिला जो शब्द लिहायचा आपल्याला तो आहे वर्ड रूट. बघा, अल्कोहोलला नाव लिहायचं आहे. आता अल्कोहोलला नाव लिहित असताना काय लिहा? वर्ड रूट. तुम्ही म्हणसाल गुरुजी वर्ड रूट म्हणजे काय हो? अरे बाबांनो, वर्ड रूट म्हणजे कार्बनची संख्या मोजायची आणि कार्बनच्या संख्येनुसार वर्ड रूट वापरायचा. कार्बन 1 असेल मिथ, कार्बन 2 असेल इथ, कार्बन 3 असेल प्रोप, कार्बन 4 ब्यूट, कार्बन 5 पेंट, कार्बन 6 हेक्झ. ह्याला वर्ड रूट म्हणायचं. केमिस्ट्री शिकत असताना आपल्याला वर्ड रूट माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्झ म्हणा. मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्झ. हे तुम्हाला माहीत असेल तर मग जास्त सांगायची आवश्यकता पडत नाही आपल्याला. पाहूयात आता कसं कसं नाव लिहायचं. पहिल्यांदा वर्ड रूट लिहायचं. ठीक आहे, पुन्हा काय करा, तुमचा जो कंपाऊंड आहे अल्कोहोल, मॉलिक्यूल अल्कोहोलचा, त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे का बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का बघा, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे का बघा. आणि त्याच्यासाठी वापरायचं आपल्याला प्रायमरी सफिक्स. काय वापरायचं आहे? प्रायमरी सफिक्स. आता प्रायमरी सफिक्स कोणतं वापरायचं? जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर ANE वापरायचं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल ENE वापरायचं, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल YNE वापरायचं. बघा, प्रायमरी सफिक्स म्हणजे काय? प्रायमरी सफिक्स म्हणजे तुमच्या अल्कोहोलच्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन कार्बनमध्ये कुठला बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे का, डबल बॉन्ड आहे का? हां, जर सिंगल बॉन्ड असेल तर ANE, डबल बॉन्ड असेल तर ENE, ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE याप्रमाणे. आणि मग त्याच्यासमोर लिहायचं सेकंडरी सफिक्स. आणि सेकंडरी सफिक्स म्हणजे फंक्शनल ग्रुप. सेकंडरी सफिक्स म्हणजे फंक्शनल ग्रुप. आणि लक्षात घ्या, अल्कोहोलसाठी सेकंडरी सफिक्स का असते? OL असते. OL संपलं. मी जे सांगतोय ना नीट ऐका फक्त व्यवस्थित. तुम्हाला अल्कोहोल आहे, त्या अल्कोहोलला IUPAC नाव द्यायचं आहे. आणि अल्कोहोलला IUPAC नाव कसं द्यायचं ते नाव लिहित असताना आपण लक्षात घ्यायचं आहे, अल्कोहोलला जर IUPAC नाव द्यायचं असेल तर पहिल्यांदा वर्ड रूट लिहा, मग प्रायमरी सफिक्स लिहा, मग सेकंडरी सफिक्स लिहा. आणि एक लक्षात घ्या की त्या ठिकाणी जर सबस्टिट्यूएंट जोडलेला असेल तर तो सबस्टिट्यूएंट या वर्ड रूटच्या अगोदर लिहायचा. जोडलेला सबस्टिट्यूएंट, जोडलेला ग्रुप हा वर्ड रूटच्या अगोदर लिहायचं. संपलं. आणि कसं लिहायचं, काय लिहायचं, उदाहरणं घेऊ आपण, त्यावेळेस लक्षात येईल तुमच्या. मूळ 3 शब्द आहेत ते, वर्ड रूट,
अधिक प्रायमरी सफिक्स अधिक सेकंडरी सफिक्स. समजलं? एक एक उदाहरण घेऊ, लक्षात येईल. बघा, पहिल्यांदा काय करा, वर्ड रूट लिहा. आता वर्ड रूट कसं लिहायचं बघा, मी लिहितो इथं आर ओ एच. आपल्याला कार्बनची संख्या माहीत नाही, कार्बनची संख्या मोजायची, कार्बनच्या संख्येनुसार वर्ड रूट लिहायचा आहे. मग कार्बन आर आहे इथं माहीत नाही आपल्याला, मग काय करू आपण, जनरल घेऊ, अल्क म्हणू आपण. काय म्हणू, अल्क. एक कार्बन मिथ, दोन कार्बन इथ, तीन कार्बन प्रोप, चार कार्बन न्यूट, पाच कार्बन पेंट. हे तर माहिती, मग अल्क. सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE प्रायमरी सफिक्स घ्या. आणि आता सेकंडरी सफिक्स हा ना, आता असं येतो वाटत नाही का, प्लस ANE. आणि ह्याच्यामध्ये OH ग्रुप आहे म्हणजे अल्कोहोल आहे, आणि अल्कोहोल जर असेल OH ग्रुप तर त्याच्यासाठी सेकंडरी सफिक्स फिक्स आहे कोणता, OL. झालं, हे जोडा तिन्ही बी, नाव तयार होईल. पहिल्यांदा लिहा वर्ड रूट, पुन्हा लिहा प्रायमरी सफिक्स, पुन्हा लिहा सेकंडरी सफिक्स. आणि लक्षात घ्या, कधी पण प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्स मधला ई काढून टाकायचा. प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्स मधला ई काढून टाकायचा. समजलं? म्हणजे नाव काय होईल, अल्कॅनॉल. हे ई काढून टाकलं आपण, कळलं का? प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्स मधला ई काढून टाकायचा आहे, नाव झालं अल्कॅनॉल. अल्कॅनॉल हे अल्कोहोलचं IUPAC नाव. IUPAC नाव अल्कोहोलचं, IUPAC नेम ऑफ अल्कोहोल इज अल्कॅनॉल. IUPAC नेम ऑफ अल्कोहोल इज अल्कॅनॉल. IUPAC नेम ऑफ अल्कोहोल इज अल्कॅनॉल. हे प्रमाणे करा. आणि एक काळजी घ्या तुम्ही, कधी पण जर नंबरिंग असेल तर हा जो सेकंडरी सफिक्स आहे लोखंड सहित लिहा. किती नंबरला जोडलाय OH त्याचा नंबर बी लिहायचा आधी. म्हणून सेकंडरी सफिक्स लिहित असताना कसा लिहावा, विथ लोखंड असेल तर सेकंडरी सफिक्स लिहित असताना विथ लोखंड लिहावा. आणि प्रायमरी सफिक्स जर ENE असेल किंवा YNE असेल तो सुद्धा असल्यास विथ लोखंड लिहावा. विथ लोखंड असल्यास, लोखंड म्हणजे नंबर, किती नंबरला डबल बॉन्ड आहे, किती नंबरला ट्रिपल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड सांगायची गरज नाही, पण डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असल्यास सांगावं लागते किती नंबरला आहे, त्याला लोखंड म्हणायचं. OH ग्रुप आहे, नंबरिंग असेल, किती नंबरला लिहावं लागतंय त्याला लोखंड म्हणायचं. उदाहरण घेऊ, कळेल तुम्हाला. हे असू देऊ, लक्षात ठेवा. अल्कॅनॉल थोडं तर कळालं की, आता उदाहरण घेऊ, कळेल तुम्हाला. बघा, उदाहरण घेऊ, लक्षात येईल तुमच्या. बघा आता उदाहरण पहिलं, CH3OH. कार्बनची संख्या 1 आहे. एक कार्बनचा वर्ड रूट कोणता आहे, तो मिथ. लिहिलं मिथ. चला, अधिक लिहायचा, अधिक पुढे, ठीक आहे. आता काय करा, सिंगल बॉन्ड आहे. आता सिंगल बॉन्ड आहे म्हणजे प्रायमरी सफिक्स काय येईल, ANE, म्हणजे अधिक प्रायमरी सफिक्स ANE. पुन्हा ह्याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे, OH. आणि OH ग्रुप जर असेल तर OH ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स कोणता आहे, तो OL, अधिक OL. संपलं, झालं. काय जोडा सगळे आता. आणि प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्स मधला ई काढून टाकायचा, आणि म्हणून झालं METH. ANE काढून टाकायचं, आणि OL नाव झालं मिथॅनॉल. ह्याचं नाव आहे मिथॅनॉल. आता पुन्हा सांगायची गरज नाही, कळलं तर म्हणा. हे असं समजून घ्यायचं तुमचं. अजून एक बघा, CH3 CH2OH. मोठा कार्बन 1 2, दोन कार्बनचा वर्ड रूट इथं. लक्षात ठेवा बरं का, वर्ड रूट तुम्हाला माहित पाहिजे. 1 मिथ, 2 इथ, 3 प्रोप, 4 ब्यूट, 5 पेंट, 6 हेक्झ. हे मिथ इथ प्रोप ब्यूट पेंट हेक्झ. हे मिथ इथ प्रोप ब्यूट पेंट हेक्झ. हे तुम्हाला माहित पाहिजे. हो, कळलं का नाही कळलं? ओके, लिहिलं इथं. हां, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. ई लिहायची गरज नाही, कारण ई आपण काढून टाकतो. आणि OH आहे म्हणून OL. नाव झालं इथॅनॉल. मिथॅनॉल, इथॅनॉल. ओके. आता एक नियम आहे, कार्बनची संख्या 3 असेल किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नंबरिंग द्यावी लागते. बघा बरं का, मी काय सांगतो ऐका. जर कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर नंबरिंग द्यावी लागते. आणि लक्षात ठेवा, नंबरिंग देत असताना OH ग्रुप ज्या टोकाकडून जवळ पडतो त्या टोकाकडून नंबरिंग द्यायचं. OH ग्रुप ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबरिंग द्यायचं. कसं, उदाहरण घेऊ आपण. बघा, CH3 CH2 CH2OH ही आपली चेन आहे. ही काय झाली आपली, ही चेन आहे. ही तर OH जोडले.
कार्बन 3 आहे. कार्बन 3 असतील किंवा 3 पेक्षा जास्त असतील नंबरिंग द्यायचं. आता OH इकडून जवळ आहे म्हणून 1 2 3. समजतंय का? म्हणजे OH किती नंबरला जोडलाय? 1 नंबरला. म्हणजे 1 हा लोखंड झाला. कळलं का? OH हा 1 नंबरला जोडलाय म्हणजे 1 हा काय झाला? लोखंड. मग आता सेकंडरी सफिक्स लिहिताना लोखंड 1 लिहायचं. समजलं का? फार सोपं आहे. उदाहरण जास्त घेणार नाही मी, परंतु प्रत्येक उदाहरण व्यवस्थित समजावून सांगतो. बरोबर आहे? चला मग आता काय कार्बन किती? 1 2 3. 3चा वर्ड रूट प्रोप. पहिल्यांदा वर्ड रूट लिहावा, लिहवला. आता काय? प्रायमरी सफिक्स. आता प्रायमरी सफिक्स म्हणजे कार्बन कार्बन बॉन्ड. बघा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय? ANE. ई लिहायचं नाही. ह्याच्या समोर लिहायचं सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स काय येईल? OL. परंतु OH किती नंबरला जोडला? 1 नंबरला. म्हणून आधी 1 लिहा आणि मग OL लिहावा. नाव झालं प्रोपेन 1 OL. आपण लिहिला सेकंडरी सफिक्स, पण सेकंडरी सफिक्स लिहिला लोखंड सहित लिहिला. हे लोखंड आहे. OH हा 1 नंबरला आहे म्हणून आधी 1 नंबर लिहा. जिथं असेल तिथं लिहायचं, नसल्यावर लिहायचं नाही. कळलं सवाना? नाव झालं प्रोपेन 1 OL. अजून बघा CH3 CH OH CH3. आता नाव लिहायचं आहे. पहिल्यांदा कार्बन 3 आहे. देऊ नंबरिंग आपण 1 2 3. समजते? ओके. आता मला सांगा तुम्ही, ही आपली चेन आहे. ह्या टोकाकून द्या नंबरिंग. संपलं. ही चेन पहिल्यांदा महत्वाची आहे. पण ह्या टोकाकून द्यायचं का ह्या टोकाकून? 1 2. इकडून बी 1 2. कोणी कोणी द्या चालतंय. आता नाव लिहिताना पहिल्यांदा वर्ड रूट लिहायचं. कार्बन किती? 3. 1 2 3 म्हणजे काय? प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणून ANE. ई काढून टाका आणि सेकंडरी सफिक्स लिहा. OH हा 2 नंबरला जोडलाय म्हणून येईल 2 OL. प्रोपेन 2 OL असं याचं नाव तयार होतं. कळलं का? अशी कितीही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतील. समजलं? ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. हे बघा ही आपली चेन आहे का? आता ही चेन आहे. OH ग्रुप इकडून जवळ पडतंय आहे का? 1 2 3. आता 2 नंबरला CH3 जोडलाय. समजा जर ब्रँचिंग असेल, आता इथं ब्रँचिंग आहे. 2 नंबरला CH3 कार्बनची ब्रँचिंग आहे. जर तुमच्या अल्कोहोलमध्ये ब्रँचिंग असेल तर हे CH3 काय झालं? सबस्टिट्यूट झालं. मग जे काय जोडलेलं आहे, जर ब्रँचिंग असेल तर जोडलेले जे ग्रुप असतील, जिथं जिथं ब्रँचिंग असेल तो ग्रुप वर्ड रूटच्या अगोदर लिहायचं. कधी? वर्ड रूटच्या अगोदर. हे नीट लक्षात घ्या. मग आता बघू. आता पहिल्यांदा का करू आपण? आधी हे लिहायचं. 2 नंबरला CH3 आहे म्हणून आधी काय लिहू आपण? 2 मिथिल. पहिलं अक्षर कॅपिटल काढा. हे कॅपिटल काढा बरं का, मी काढा नाही. 2 मिथिल. चला जे जोडले ते आधी लिहा. काय किती का असना, जोडलेलं 1 असेल 2 असेल 3 असेल किती का असना, जे जोडलंय जे सबस्टिट्यूएंट असेल ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं म्हणून आधी लिहिलं. आता आपल्या नियमान मग वर्ड रूट प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स आपल्या नियमान जावा. हा वर्ड रूट काय? कार्बन फक्त चेन मधले मोजा. 1 2 3. कार्बन सगळे मोजू नये. कार्बन सगळे मोजू नये रे बाबा. कार्बन सगळे मोजायचं नाही. कार्बन फक्त चेन मधले मोजायचं. लॉंगेस्ट चेन मधले मोजा कार्बन. 1 2 3. 3चा वर्ड रूट प्रोप. चला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. ई लिहायची गरज नाही. आणि सेकंडरी सफिक्स लिहा OL. इथे नंबर आहे. 1 नंबरला OH आहे म्हणून लोखंड सहित लिहा 1 OL. नाव झालं 2 मिथिल प्रोपेन 1 OL. फार सोपं आहे. जर तुमच्या अल्कोहोलमध्ये ब्रँचिंग असेल तर जिथं ब्रँचिंग आहे कळलं का ते अगोदर लिहा. आणि 2 सारखे ग्रुप असतील तर डाय लिहा अगोदर. डाय प्रिफिक्स. वेगळे असतील तर अल्फाबेटिकली क्रम लावा त्यांचा. समजते का? याप्रमाणे आपण उदाहरण घेऊ शकतो. अजून एक उदाहरण घेऊ तुम्हाला कळण्यासाठी. हे बघा आता ही आपली चेन आहे का? हे OH ग्रुप इकडून जवळ पडतंय. 1 2 3 4. बरोबर आहे? हा इथं ब्रँचिंग आहे. आता ब्रँचिंग जर असेल तर जे जोडले ते आधी लिहा. आणि ब्रँचिंग 3 नंबरला 2 ठिकाणी आहे. वरी बी आहे खाली बी आहे म्हणजे 2दा जोडले. जर सारखा ग्रुप 2दा असेल तर डाय प्रिफिक्स वापरायचं. इथं बी CH3 इथे बी CH3 आहे म्हणून काय घ्यायचं? पहिल्यांदा 3 नंबरला आहे 3 3. 3 नंबरला 2दा जोडलाय म्हणून तो नंबर डबल लिहा 3 3. 2दा आहे मग डाय आणि मग मिथिल 3 3 डाय मिथिल. हे जोडलेला ग्रुप आहे. जे जोडले ते अगोदर लिहा. बाबांनो 3 नंबरच्या कार्बनला 2दा जोडले ना म्हणून 3 2दा लिहा. आणि 2 सारखे ग्रुप आहेत म्हणून डाय मिथिल लिहा. आता आपलं मग वर्ड रूट कार्बन किती? 4. 1 2 3 4 म्हणजे काय? ब्यूट.
कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE काढून टाका, OH एक नंबरला आहे म्हणजे 1OL असं या ठिकाणी नाव घेता येतं. आणि जर ग्रुप वेगवेगळे असतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली लावायचा. जे अल्फाबेटिकली अगोदर येतं त्याचं नाव अगोदर आणि जो अल्फाबेटिकली नंतर येतो त्याचं नाव नंतर असं पण लिहिता येतं आपल्याला. ओके, ते बघू आपण बघा. ठीक आहे, आता बघा हे कंपाऊंड बघू दिसते का बघतो मी इथून, दिसते का बघतो, दिसते ना सगळं, दिसतंय. ठीक आहे, दिसतंय. चला बघा ही आपली चेन झाली 1 2 3 4 5. आता 4 नंबरला मिथिल जोडले, मिथिल, आणि 3 नंबरला इथिल जोडले, इथिल. ई आधी येत आहे, यम आधी येत आहे. ओके, मिथिलमधला यम, इथिलमधला ई घेतला. मग आता काय करायचं, जर वेगळे ग्रुप जोडले असतील तर काय करायचं माहिती आहे का, ह्या दोघांपैकी आपले EBCD मध्ये आधी कुठलं येते बघा. EBCD मध्ये ABCDE आलं बघा, ई आधी आला आहे की नाही, EFGHIJKLM म्हणजे आधी ई येते, म्हणजे आधी इथिलचं नाव लिहा मग मिथिलचं नाव लिहा. कळलं का. मग 3 नंबरला इथिल आहे, 3 इथिल, हां 4ला मिथिल आहे, 4 मिथिल आहे का. मग आता बघा चेन आपली, चेनमध्ये कार्बन किती 5 म्हणजे वर्ड रूट पेंट, आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE ई लिहायची गरज नाही, आणि 1 नंबरला OH आहे म्हणून 1OL. 3 इथिल 4 मिथिल पेंटेन 1OL, 3 इथिल 4 मिथिल पेंटेन 1OL. अशा प्रकारे ह्याचं नाव तयार होतं. अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील. कळलं का. प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही समजून घ्यायचं आहे. वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स, ह्या 3 गोष्टी सरासरी निकावाच. वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स, वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. भूल ना जाना, ए बाबा भूल ना जाना, काय बघतो रे बाबा, भूल ना जाना. आता आणखीन काही उदाहरणं आपण घेऊ वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या व्हरायटी घेऊ आपण कळण्यासाठी. बघा आता उदाहरणं जास्त घेत बसावं, प्रत्येक उदाहरण वेगळं असावं. कळलं का. प्रत्येक उदाहरण वेगवेगळं असावं कळण्यासाठी आपल्याला. आता बघा CH2 डबल बॉन्ड CH2OH आहे का. द्या नंबरिंग, ही चेंज झाली आपली. OH ग्रुप इकडून जाऊन पडते 1 2 3. हे ब्रँचिंग आहे का, ब्रँचिंग नाही, ह्याला कुठेही ब्रँचिंग नाही. ब्रँचिंग असेल तर आधी ब्रँचिंग लिहायचं, जोडलेला ग्रुप अगोदर लिहायचं. लक्षात घ्या बरं का. जर तुमच्या चेनला कुठं ब्रँचिंग असेल तर ते सबस्टिट्यूएंट, ते जोडलेले ग्रुप पहिल्यांदा लिहून घ्यायचं, मग वर्ड रूट, मग प्रायमरी सफिक्स, मग सेकंडरी. समजतंय का. अशा प्रकारे नाव द्यायची पद्धत आहे. हो ह्याला काय बी जोडलं नाही, मग आपलं वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स असं. मग मोजा कार्बन बघा 1 2 3, 3 कार्बनचा वर्ड रूट प्रोप, हे लिहिलं प्रोप आपण. ठीक आहे, प्रोप लिहिलं आपण. आता काय करा, प्रायमरी सफिक्स, पण ह्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर ENE घेत असते. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर ENE घ्यायचं असते. लक्षात ठेवा. आणि ते बी विथ लोखंड लिहावं लागतंय. मग आता बघायचं 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड आहे, लहान नंबर 2 आहे का. म्हणून आधी 2 नंबर लिहा आणि मग लिहा ENE. ई लिहायची गरज नाही कारण E काढतो आपण, ENE लिहिला आपण, E लिहायचं नाही. ओके. पुन्हा ह्याच्यासमोर सेकंडरी सफिक्स OH 1 नंबरला आहे म्हणून 1OL. संपलं. प्रोप 2 इन 1OL असं नाव झालं याचं. सोपं आहे फार. समजतंय. लक्षात घ्या, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याचा नंबर लिहावा लागतो, त्याला लोखंड म्हणायचं. लोखंड म्हणजे नंबर. बाबांनो 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड आहे, लहान नंबर कुठला 2, ते 2 लिहावं लागतं. आणि मग डबल बॉन्ड आहे म्हणून ENE लिहायचं, पण आपण E लिहत नाही कारण काढून टाकतो आपण म्हणून. ओके. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2OH. आता बघा नंबरिंग 1 2 3 4. ब्रँचिंग आहे का इथं, ब्रँचिंग नाही. ओके. आता वर्ड रूट, कार्बन किती 1 2 3 4, 4 म्हणजे ब्यूट. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि 2 नंबरला 2 आणि 3च्या मध्ये लहान नंबर 2 आहे म्हणजे ब्यूट 2 इन 1 नंबरला OH आहे 1OL झालं. अशा प्रकारचं ह्याचं नाव त्या ठिकाणी तयार होईल. डबल बॉन्ड असेल तर असं लिहा, ट्रिपल बॉन्ड असेल तर YN घ्या. कळलं का. सांगायची आवश्यकता नाही. ट्रिपल बॉन्ड असेल YNE, पण E काढून टाकतो आपण म्हणून लिहायचं नाही. समजते. ओके. नेक्स्ट प्रकार बघा.
ही बेंझिन रिंग आहे आणि ही तुमची साईड चेन आहे. ही बेंझिन रिंग आणि बेंझिन रिंगला जोडलेले कार्बन जे असतात याला म्हणतात साईड चेन आणि त्या साईड चेनला OH जोडलाय. OH कुठं आहे? साईड चेनला. हे आपली बेंझिन रिंग आहे. कळलं का? जर OH ग्रुप साईड चेनला जोडलेला असेल आणि रिंग ही सबस्टिट्यूएंट असेल तर रिंगला म्हणायचं फिनिल. काय म्हणायचं? फिनिल. बेंझिन म्हणायचं नाही, फिनिल म्हणायचं जर सबस्टिट्यूएंट असेल तर. बेंझिन रिंग जर सबस्टिट्यूएंट असेल, जोडलेला ग्रुप असेल तर त्या ठिकाणी बेंझिन रिंगला काय म्हणा तुम्ही? फिनिल म्हणा. फिनिल. फिनिल झालं. आता OH ग्रुप इकडून जो पडते 1 2 नंबरिंग द्यायची इथे बी. हां आता बघा 2 नंबरला काय झालं? रिंग जोडली आहे म्हणले वा 2 फिनिल. हां या ठिकाणी रिंग काय? सबस्टिट्यूएंट आहे. रिंग जर सबस्टिट्यूएंट असेल तर रिंगला फिनिल म्हणायचं आणि OH ग्रुप हा रिंगच्या बाहेर आहे, साईड चेनला जोडला आहे. OH ग्रुप जर साईड चेनला जोडलेला असेल तर तेव्हा ही बेंझिन रिंग का असते? सबस्टिट्यूएंट असते रे बाबा. त्याला फिनिल म्हणायचं रे बाबा. म्हणतो का रे बाबा? 2 फिनिल. 2 फिनिल. मोठा कार्बन 1 2 2 म्हणजे इथं आहे का? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून इथला बघा, इथला बघा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणून AN. आणि सिंगल बॉन्ड असल्यावर लोखंड येत नसतं बरं का. डबल बॉन्डला लोखंड येतो, ट्रिपल बॉन्डला लोखंड येतो, सिंगल बॉन्डला लोखंड येत नाहीये. इथेन आणि 1 नंबरला OH म्हणून 1 OH. 2 फिनिल इथेन 1 OH असं नाव होईल. ओके. अजून एखादं बघा उदाहरण ह्या प्रकारचंच. हे बघा आता ही साईड चेन आहे, साईड चेनला OH जोडलाय. हा कोण आहे? सबस्टिट्यूएंट आहे. बेंझिन रिंग जर सबस्टिट्यूएंट असेल तर त्याला फिनिल म्हणावं, फिनिल म्हणावं, फिनिल म्हणावं. नंबरिंग द्या 1 2 3 3 ला जोडली रिंग म्हणा 3 फिनिल. 3 फिनिल आहे का? मोजा कार्बन 3 3 कार्बनचा वर्ड रूट कुठला रे बाबा? हा प्रोप. प्रोप कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणून ANE. पण हे लिहावाचं नाही, लिहावाचं नाही तर लिहावाचं नाही, लिहवत नाही म्या. 1 नंबरला OH आहे 1 OL. नाव तयार झालं. अरे कळलं का? फार सोपे एक्झाम्पल्स आहेत, लई सांगायची गरज नाही. तर अशा प्रकारचं नाव लिहायचं असं उदाहरण असेल तर. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट इथे घेऊ. हे आहे सायक्लोहेक्झेन. काय? सायक्लोहेक्झेन आहे. मग ह्याला नाव कसं द्यायचं पहिल्यांदा? आता हे सायक्लोहेक्झेन आहे, ह्याला जोडलं OH. OH. हां ह्याला काय म्हणा? सायक्लोहेक्झ म्हणा. का म्हणा? सायक्लोहेक्झ म्हणा. याला तुम्ही काय म्हणणार? दिसता का? बघा मी थोडं खाली येऊ, ते थोडं खाली. बघा दिसते का सर्वांना? दिसत सर्वांना? हां ठीक आहे. आता काय करायचं? या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का? ही आपली रिंग आहे का? सायक्लोहेक्झेन नाव यायचं. आपण लिहायचं फक्त सायक्लोहेक्झ. सायक्लोहेक्झ म्हणायचं आहे का? आणि मग सिंगल बॉन्ड आहे फक्त म्हणून AN. सायक्लोहेक्झेन फक्त काय करायचं? शेवटचा E काढायचं आणि तिथे लिहायचं OL. सायक्लोहेक्झॅनॉल म्हणायचं. सायक्लोहेक्झेन त्याचं नाव आहे. सायक्लोहेक्झेन मधला काय काढा? E काढून टाका आणि तिथं OL घ्या. सायक्लोहेक्झॅनॉल. ओके. ह्याप्रमाणे नाव घ्यावा. सॉरी हेच. ओके. इथं OH, इथं CS3 आहे का? नंबरिंग द्या 1 2 2 नंबरला CS3 आहे. काय? 2 मिथिल. जे जोडलं ते आधी लिहावं. हे कोण आहे? सायक्लोहेक्झ आहे. सायक्लोहेक्झ आहे का? पुन्हा सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. हां आणि 1 नंबरला OL किंवा काय गरज नाही आपल्याला डायरेक्ट OL लिहायला चालते कारण OH हा 1 नंबरलाच असतो म्हणून डायरेक्ट सायक्लोहेक्झॅनॉल लिहावा. 2 मिथिल सायक्लोहेक्झॅनॉल. समजा 5 असतील सायक्लोपेंटॅनॉल, 5 असतील सायक्लोपेंटॅनॉल. सायक्लोपेंटॅनॉल ह्याप्रमाणे नावं लिहा. अशी किती उदाहरणं आपल्याला घेता येतील? कळलं का? असं वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतील. आणखीन काही वेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आपण बघत आहोत IUPAC नॉमेनक्लेचर. हा खास कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आला होता सामी षडाक्षरी. कोण? सामी षडाक्षरी. आता समजा 2 OH असतील तर काय करायचं बघा? 2 OH असल्यावर हां CH2 CH2 समजा OH 2 आहेत. हां मोजा कार्बन 1 2 2 कार्बनचा अल्केन लिहा डायरेक्ट. अल्केन लिहा. इथेन लिहा डायरेक्ट. ई सहित लिहा डायरेक्ट लिहा. अल्केन इथेन लिहा. आणि 1 नंबरला 1 2 नंबरला 1 आहे म्हणून लिहा 1 2 2 आहेत म्हणून डाय आणि OL डायॉल म्हणायचं. 2 OH असतील डायॉल. 1 नंबरला 1 2 नंबरला 1 म्हणून 1 2 डायॉल. 1 2 डायॉल.
आणि अल्केनचं नाव पूर्ण लिहा. इथेन म्हणा, इथ आणि एएनई लिहा. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून एएनई, इथ एएनई, इथेन पूर्ण लिहायचं, ई सहित लिहायचं. इथेन 1,2 डायॉल. 3 असतील ट्रायॉल म्हणा, 3 असतील ट्रायॉल म्हणा. 1 2 3 कार्बन म्हणून प्रोप सिंगल बॉन्ड एएनई बी लिहा. ई लिहायचं. 2 OH असतील, 3 OH असतील, ई लिहायचं, ई लिहायचं, ई लिहायचं. झालं. 1 नंबरला 2 नंबरला 1 2 डायॉल. प्रोपेन 1 2 डायॉल. अजून एखादं बघा. CH2 OH, CH CH2 OH. 3 ट्रायॉल. 1 नंबरला 2 नंबरला 3 नंबरला आहे का. 1 2 3. 3 म्हणजे प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड एएनई लिहा. प्रोपेन 1 नंबरला 2 नंबरला 3 नंबरला, एकूण 3 म्हणून ट्राय. OH म्हणजे OL. प्रोपेन 1 2 3 ट्रायॉल. अशी किती उदाहरणं आपल्याला घेता येतील. अशा प्रकारचं हे आपलं नॉमेनक्लेचर. या नॉमेनक्लेचरला आपण नाव दिलं होतं कसल्या प्रकारचं नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर. कसलं. IUPAC नॉमेनक्लेचर. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आहेत. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे प्रत्येक उदाहरणाचा अर्थ तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. ओके. अजून एखादी वेगळं बघा. 1 2 3 4. 4 कार्बन ड्यूट सिंगल बॉन्ड एएनई. 2 नंबरला OH 2 OL. ब्युटेन 2 OL. लक्षात घ्या तुम्ही आता. तुम्ही लक्षात घ्या. आता मी सांगत नाही. थोडं वेगळ्या प्रकारची उदाहरणं नंबरिंग द्या. 1 2 3 4 5. 3 ला आणि 4 ला 2 मिथिलेत. कळलं का. किंवा इथे लिहू का 2 ला लिहू तर. ओके. हां कसं येईल मग. 2 3 हां डायमिथिल. बरं का. जे जोडले आधी लिहायचं. 5 म्हणजे पेंट सिंगल बॉन्ड एएनई. ई लिहायचं नसते. 1 ला OH 1 OL झालं. पेंटेन 1 OL. 2 3 डायमिथिल पेंटेन 1 OL झालं. अशा प्रकारे हे सगळी नावं आपल्यासमोर आहेत. अशा प्रकारे थोडक्यात नॉमेनक्लेचर घेतलं. प्रत्येक उदाहरण व्यवस्थित सांगण्याचा मी प्रयत्न केला. उदाहरणं जास्त घेतली नाहीत, पण प्रत्येक उदाहरण मी व्यवस्थित घेतलं. तुम्हाला आणखी उदाहरणं पाहिजे असेल तर कमेंट करा. आपण आणखी उदाहरणं तुम्हाला पाठवूयात. आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, पण प्रत्येक उदाहरण फळ्यावरती घ्यायचं म्हणजे वेळ भरपूर होतो, वेळ जास्त होते, व्हिडिओ मोठा होतो. म्हणून थोडक्यात तुमच्यासमोर कळण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. व्यवस्थित बघा. अल्कोहोलचं हे नॉमेनक्लेचर या ठिकाणी आपल्यासमोर आहे. अल्कोहोलला 3 प्रकारे नाव देता येतं. कॉमन नेम सिस्टीम, कार्बिनॉल सिस्टीम, IUPAC नेम सिस्टीम. आणि तुम्हा सर्वांना माहिती असलं पाहिजे IUPAC म्हणजे काय. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.